देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र येथे नांदतो ज्ञानराजा सुभाषित। दया कविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु समागत्यजितन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरधिप्रदेशं विदितान्द्रिदेवा सदा स्तूयमानं। समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कुण्डलीकौजायुक्त श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सच्चिदानंद श्री श्रीपाद बाबा महाराज की जय। सच्चिदानंद श्री रामदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद श्री नारायण बाबा महाराज की जय। अवधूत चिंतनं श्री गुरुदेव दत्त। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेवा। 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा। कुंडलीकवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज
बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीना विषयांस्तत्यक्त्वा रागद्वेषो विदस्यते बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीना विषयांस्तत्यक्त्वा रागद्वेषो विदस्यते बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीना विषयांस्तत्यक्त्वा रागद्वेषो विदस्यते तरी गुरु दावलिया वाटा येऊनी विवेक तीर्थ तटा भ्रुवूनिया मळकटा बुद्धीचा फेणे मग राहुनी उगलिली प्रभा चंद्रे आलिंगिली तैशी शुद्धते दडली आपण पया बुद्धी सांडुनी पुळे दोन्ही प्रियाशी अनुसरे कामिनी द्वंद्व त्यागे स्वचिंतनी पडली तैशी आणि ज्ञाना ऐशे ज्वार नेवो नेवो निरंतर इंद्रिय केली थोर शब्दाधिक जे प्रस्तुत सेवेकरिता निवडलेला श्लोक हा श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक 18 आणि त्याच्यातील भगवंताने अर्जुनाला निरूपण केलेला हा श्लोक क्रमांक 51 आणि त्याच्यातील तुम्हा आम्हाला जड जीवांना माऊलीने उपदेश केलेला त्याच्यातील माऊलींची ही 18व्या अध्यायातील 1011वी ओवी 12वी 13वी 14वी ही सेवेकरिता निवडलेली आहे. सेवेचं प्रयोजन नियोजन म्हणजे का प्रत्येक 3 वर्षातून अधिक मास हा उत्पन्न होतो. अधिक मास हा उत्पन्न होत असतो आणि मग त्या निमित्ताने ज्या गुरुबंधू असणारे संतोष महाराज मानसरे यांनी 1 महिन्यासाठी नियोजन केलेला. सर्व मंडळ असेल परंतु नियोजन कोणीतरी करायला पाहिजे अशा उद्देशाने काही आपला एक क्षण सुद्धा वाया जाऊ नये ह्या निमित्ताने 1 महिन्याचा हा कालावधीचा जे इथे नित्य नेमाने हरिपाठ होत असेल प्रवचन मध्ये एखादा कीर्तन झालं मी व्हिडिओ वाचले आणि मग आता हा शेवटचं प्रवचनाची सेवा ही माझ्या वाट्याला आलेली आहे आणि उद्यापासून रोज नित्य नेमाने कीर्तन त्याच्यानंतर काल्याचं कीर्तन म्हणजे हा 1 महिन्याचा सप्ताह आयोजन केलेलं आहे आणि त्याच्या निमित्ताने ही जवळजवळ 22वा दिवस ना 22व्या दिवसाची ही माझ्याकडे पामाराकडे अज्ञानाकडे ही सेवा प्रेमा खातीर महाराजांनी का 1 दिवस येऊन तुम्ही काहीतरी प्रवचन सेवक केली या सेवा असं जी सेवा वाटायला येईल ती सेवा आनंदाने स्वीकारायची असते. असो ह्या दावडी गावामध्ये हनुमंतरायाचं सुशोभित असं मंदिर आहे आणि मग त्या मंदिरामध्ये हा 1 महिन्याचा इथं भगवत नाम चिंतन जे आपल्याला सद्गुरूंनी जे आपल्याला दिलेले नाम चिंतन त्या नामाचा कुठेशी तरी काहीतरी चांगल्या प्रकारे विनियोग होऊन आणि आपल्या जीवनाला काहीतरी अनमोल मार्गदर्शन व्हावं या उद्देशाने आपल्याला ज्या सद्गुरूंनी जरी ते आपल्यामध्ये नसले तरी आशीर्वाद रूपाने श्रीपाद बाबा तुमच्या आमच्या हृदयामध्ये त्यांनी काय केलेलं आहे वास्तव्य केलेले. श्रीपाद बाबांनी रामदास बाबांनी नारायण बाबांनी जे काय समजे ही आपली परंपरा आहे ही परंपरा परंतु कोणीतरी कैवारी एकच असतो. करोडो लोक जन्माला येतात तेव्हा एखादा महात्मा जन्माला येत असतो कारण उद्धाराया जन जड जीवा जड जन जीव हे जन्माला तुम्ही आम्ही आलेलो आहे आणि तुम्हा आम्हांचा उद्धार करण्यासाठी श्रीपाद बाबांचा अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा हे जड जीव आपण ह्या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेलो आहे आणि ह्या संसार रूपी प्रपंचामध्ये आपण काय करत आहे
भिरकाट्या घालतो किंवा सायास करीशी प्रपंच दिननिशी आणि हरीशी न भजीशी कवन्या गुणे. सायास करून आपण काय करत असतो, प्रपंच करत असतो, परंतु हरीशी न भजशी कवन्या गुणे. आपण हरीला विसरून गेलेले आहे. तीच आठवण आपल्याला बाबांनी करून दिलेली आहे का आपण आपल्या जीवनातला एक क्षण वाया घालवू नये याच्यासाठी आपल्याला नामचिंतन सांगितलेले. नामचिंतनाची साधना तुमच्या आमच्या साधकाला, प्रत्येक साधकाला ही काय दिलेली आहे, लावून दिलेली का जे जे आपल्याला प्रत्येकाला नाम मंत्र हा सारखाच भेटलेला आहे, परंतु काय प्रत्येकाचा त्याचा रूपांतर किंवा फळ प्रत्येकाला अनुभव हा वेगवेगळा येत असतो. का तर त्याच्या बुद्धिमत्तेनुसार प्रत्येकाला अनुभव त्याचा येत असतो. माऊली सांगतात ना ज्ञानेश्वरीमध्ये का बुद्धी निश्चय आत्मज्ञान, बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्म रूप भावे आपणा आपण आणि ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरनिशी. हरनिशी म्हणजे काय, सतत सतत नामचिंतन. साधकाला काय साधना दिलेली आहे, साधकाला साधना काय दिलेली आहे, जो आपल्याला साध्य गाठायचं आहे, जे आपल्याला साध्य गाठायचं आहे का काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. काय आपल्याला भक्तीच्या वाटा दाखवलेल्या आहेत हनुमंतरायाने आणि तीच परंपरा, तोच नाम, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद वाच्याशी सद्गद जपे आधी. वाक्याने राम कृष्ण जरी मनाला सांगितलं, परंतु मनाने काय सांगितलं, आत्मचिंतन करा सांगितलं. मनामध्ये काय सांगितलं आपल्याला, आत्मचिंतन. आत्मचिंतन म्हणजे कसं काय का सततम कीर्तो यंतो मा यतन तच्चे दृढ होता. 9व्या अध्यायामध्ये सांगतात माऊली, भगवंत स्वतः सांगतात स्वमुखी आपण सांगत श्री विष्णू. स्वतः भगवंतांनी सांगितलेले सततम कीर्तो यंतम यतन तच्चे दृढ होता. सतत नामस्मरण झाला पाहिजे आणि ते नामस्मरण आपल्या जीवनातून कुठेतरी वजाबाकी होतं. नामस्मरण आपल्या जीवनामध्ये कुठेतरी वजाबाकी होते आणि मग ते वजाबाकी झालेले दिवस, कारण मराठी महिने जर आपण पाहायला गेलो तर चांद्रयान प्रमाणे होतो आणि इंग्रजी महिने हे सूर्याप्रमाणे चालतात. म्हणजे जवळजवळ पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते, बरोबर आहे. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा मारत असते आणि 1 वर्षभर लागतो पृथ्वीला सूर्याभोवती फिरता फिरता. 1 वर्ष पूर्ण लागतो, ते 365 दिवस लागतात. परंतु चंद्र हा काय करतो, पृथ्वीभोवती फिरत असतो. चंद्र हा पृथ्वीभोवती फिरत असतो आणि चंद्राची गती थोडीशी स्लो आहे. जवळजवळ रोज कॅलेंडर प्रमाणे पाहायला गेलो तर चंद्रोदय 45 मिनिटं रोज उशिरा असतो. चांद्रयान जर बघितलं पंचांगामध्ये तर 45 मिनिटं चंद्र हा उशिरा उगवतो. म्हणजे उशिरा उगवलेला जो चंद्र आहे ते जवळजवळ महिन्यातून जे दिवस जे तास भरतात, जवळजवळ एका महिन्यात 22 किंवा 22.5 तास असा कालावधी हा मागे असतो. आणि मग एका वर्षाचे जर गणित केले तर जवळजवळ 11 दिवस, 11 दिवस एका वर्षामध्ये ते बाजूला निघतात. हे 11 दिवस 3 वर्षांनी हा येणारा कालावधी 11 त्रिक 33 म्हणजे हा 3 वर्षातून येणारा हा कालावधी. परंतु त्याच्यातून सुद्धा आपल्या ऋषीमुनींनी काय केलेली आहे, गणना केलेली आहे. प्रत्येक क्षण सुद्धा वाया नाही घालवलेला आहे. देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. परंतु क्षण सुद्धा वाया न घालवता साधू संतांनी ज्योतिषशास्त्राने तुम्हा आम्हाला जो कालावधी आपल्यातून जी वेळ निघून गेलेली आहे ना, हा विचार कसा आहे, जी आपल्यातून वेळ निघून गेलेली आहे ती वेळ भरून काढण्याचं साधन म्हणजे हा 1 अधिक महिना. त्याला आपण मलमासाच्या रूपाने सुद्धा आपण त्याला काय करतो, आपण त्याला नाम उच्चार करत असतो. मलमासाच्या रूपाने सुद्धा त्याला नाम उच्चार करत असतो. आणि हाच मलमास प्रत्येक महिन्यामध्ये काय सण असतात, परंतु
ह्या महिन्यामध्ये सणही नसतात. प्रत्येक महिन्याचा हावभाव वेगळा असतो. बघा, ज्याच्याकडे काही जास्त वस्तू असतात तो कमी असणाऱ्या वस्तूला माणसाला तो काय करत असतो, टॉर्चर करत असतो. हे महिने काय करायला लागले, तू आमच्यातून काढून टाकलेले आहे. तुला दिवसातून जे 50 मिनिटं जे उशिरा होतात, महिन्यातून तुझे जे जवळजवळ 10 दिवस, या महिन्यातून जवळजवळ तुझे 750 ते 900 मिनिटं अशी तुझी वजा होतात टोटल. हे जे तुझे निघून गेलेले एका वर्षातून तुझे 11 दिवस, हे याच्यातून असं तुला बनवलेलं आहे, तुला कोणी विचारत नाही. अशा प्रकारची त्या महिन्याची मल मासाची काय अवहेलना होऊ लागली. अवहेलना झाल्याच्या नंतर मग त्या महिन्याला काय झालं, या महिन्याला मल मासाला दुःख झालं. तर दुःख झाल्याच्या नंतर सांगणार तरी कोणाला? आपल्याला जे दुःख होतं ते दुःख आपण सांगणार तरी कोणाला? एकतर आपल्या माईबापांना किंवा आपल्या सवंगड्यांना किंवा देवा सांगू सुख दुःख, भगवंताशिवाय पर्याय नाही. पण तो मलमास काय नारदाच्या आधारे पुरुषोत्तम भगवंताकडे गेला आणि मग गेल्याच्या नंतर आपल्या सर्व मनाची व्यथा सांगू लागला, दुःख सांगू लागला. का मला हे दुःख माझ्या वाट्याला आलेले आहे, मला कोणी विचारत नाही. प्रत्येक महिन्यामध्ये तुमचा अवतार आहे, कोणत्या ना कोणत्या सण वार तिथे सर्व काही असतात, परंतु ह्या महिन्यामध्ये काहीच नाही. त्याच्यामुळे काय मी रिकाम आहे, मला कोणीही विचारत नाही. माझ्या ह्या महिन्यामध्ये किंवा माझ्या या वास्तव्यामध्ये कोणी काही शुभ कार्य करत नाही, कोणी काही शुभ कार्य करत नाही. मग तेव्हा काय तुमच्यातूनच मी वजाबाकी झालो, वजाबाकी होत कारण चंद्र हा वजाबाकी क्षय होत असताना. तर हे वजाबाकी झालेले दिवस भगवंत मी तुम्हाला शरण आलेले आहे. म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. भगवंताला शरण गेल्याच्या नंतर भगवंत काय त्याच्यातून काय करत असतो, मार्गदर्शन. आणि साधू संतांच्या आश्रयाला गेल्याच्या नंतर काय करत असतात, ते आपल्याला वाट दाखवत असतात. कारण वाट धावून गेले आधी दयानिधी संत ते, आणि देण्याचे पाऊले जाता वाटे न पडे गुंता कुठे काही. यांच्या मार्गदर्शनाने गेल्याच्या नंतर आपल्या जीवनाला अनमोल असा प्रतिसाद भेटत असतो. म्हणून साधू संतांची संगती मनोमार्ग गती, आणि 11वा श्रीपती येण्याची पंथे. त्या मलमासाने काय केले, साधूचा स्वीकार केला आणि भगवंताची भेट घेतली. साधूचा स्वीकार केला आणि भगवंताची भेट घेतली. बघा, हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, देव पहावया गेलो आणि तेथे देवची झालो. काय त्या मलमासाला काय उपमा किंवा काय त्याला भगवंतांनी देणगी दिली का, नाराज होऊ नको, देता देवविता मीच आहे. तुला जे तुझी जी अवहेलना करतात, तुला जे टॉर्चर करतात, तुला ज्या याच्यापासून त्रास आहे का, ह्या महिन्यामध्ये काहीच होत नाही. अरे काही होत नाही, हे तर वरपड आहे ना, वरकड सोंग आहे. आपण सण साजरे हे ते साजरे करतो, परंतु आपली एक काय म्हण आहे, संत सज्जन येती घरा तोची दिवाळी दसरा. बरोबर आहे ना? साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. तुझ्यासाठी ती दिवाळी दसरा ते एकदा वर्षातून येणार. तुझ्याकडे हर दिवशी म्हणजे रोज नित्य नेमाने असणारे मी तुला वरदान देतो का, ज्या प्रकारे एकदा वर्षातून त्यांना तो उपभोग करायला भेटतो तो तुला नेहमी भेटेल. फक्त काय त्या याच्यामध्ये जे नामचिंतन करतील. बघा, यामध्ये सर्व धावपळीचे दिवस असतात, पण तिथे कोणाशी काय बोलायचं वेळच नसतो. परंतु ह्या महिना जो असा आहे की इथे शुभ कार्य जरी घडत नसले, परंतु आपली या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. आपल्या हिताचा जर विचार करायचा असेल तर ह्या महिन्यासारखी पर्वणी नाही आपल्या जीवनामध्ये. पुरुषोत्तम महिन्यासारखी पर्वणी नाही. भगवंतांनी काय दिलं तर भगवंताचं स्वतःचं नावच देऊन टाकले या महिन्याला. पुरुषोत्तम महिन्याने नावाने ह्या तुला ओळखण्यात येईल. आणि तुझ्या ह्या महिन्यामध्ये जे जे साधक साधना करतील त्याला 2 पटीने काय 10 पटीने त्याला काय भेटेल, फळ प्राप्ती होईल.
मागायची गरज नाही लागेल. आपोआप नाम चिंतन आपण जेवढं करू ना तेवढे 1000 पटीने आपल्याला याचं काय फळभाग म्हणजे काय गेलेले दिवस गेलेले क्षण आपल्या जीवनातून जे वजाबाकी झालेले आहेत ना ते वजाबाकी झालेले दिवस वजाबाकी झालेले क्षण भरून काढण्याचा एकमेव साधन म्हणजे हा अधिक महिना, हा पुरुषोत्तम महिना. बघा 15व्या अध्यायामध्ये काय पुरुषोत्तम विभाग आहे सांगितलं. पुरुषोत्तम व्याख्या आहे का भगवंत इथे सांगतात. भगवंत काय सांगतात माझ्या नावाने ओळखलं जाईल. मग मोक्ष याच्या वेळेस आपण जिथे जातो अंत समयाला तिथे 15वा अध्याय म्हटला जातो ना शेवटचा 15वा अध्याय म्हटला जातो. कारण 15वा अध्याय म्हणजे हा काय आहे हे जसं हे असं ऊर्ध्वमूलक अधशाखा म्हणजे या झाड दाखवलेलं कसं वटवृक्षाचं उलट दाखवलेलं आहे. संसार हा मिथ्या सांगितलेला आहे. सर्व मिथ्या आहे जाणून शरण रिघा देवाशी. सर्व हा मिथ्या आहे. त्याची ह्या झाडाची मुलं कशी आहे वर आहे आणि पानं फांद्या सर्व काय आहेत खाली आहेत. म्हणजे हे खरं का ते खरं, हे खरं का ते खरं, हे खरं काय आहे तर देवाचं नामचिंतन खरं आहे. आपण ज्याला लटिका व्यवहार माऊली सांगतात हरिपाठामध्ये तर लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया हेर झार हरवी. आपण कितीही काय केलं तीर्थ यात्रे सर्व काय केलं तीर्थव्रत त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमे परंतु चित्त नाही नामी तरी ते वेळचं सांगितलेलं आहे. किती आपण तीर्थयात्रा करा कितीही काय करा परंतु जर नामाशी विमुख तो नर पापी पापी दुसरं काय आपण करतो हे पाप नाही. परंतु माऊलींच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तुम्ही आम्ही जर सर्वांना माऊलींना मानणार आहे माऊलींच्या भाषेत जर सांगायचं झालं तर नामाशी विमुख तो नर पापी. जो नामाचा स्वीकार करत नाही तो पापी. म्हणजे कर्म करतो ते वेगळा भाग आहे आपला. परंतु पाप कोणतं सांगितलेले तर जो नाम घेत नाही ना तो पाप. नामाविन मुख सर्पाची ते बिल जीवा नवे नाम सर्प. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन तेने तू जोडीशी नारायण नाचे रोग तुटे भव बंद. कशासाठी आपल्याला हे भगवंतांनी अवयव दिलेले भगवंताने हे आपल्याला कशासाठी अवयव दिलेले देवे दिला देह भजना गोमटा भजनासाठी दिलेले आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे जल दिल पापे जन्मात कितीतरी सोपं करून सांगितलेले साधू संतांनी आपल्याला. माऊलींनी कितीतरी तुम्हा आम्हाच्यासाठी एक एक शब्दाचा एक एक ओवीचा एक एक श्लोकाचा जर विचार केला तर आपल्याला जीवनाचा अर्थ काय माऊलींनी ज्याला स्वाभिमानाने जगायचं असेल ना त्यांनी खरंच ज्ञानेश्वरीमध्ये नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवाने एक तरी ओवी अनुभवावी. ज्याला स्वाभिमानाने जगायचं त्याने ओव्यांचा अनुभव घ्या. जी ओवी काय करा हृदयामध्ये तिला मिरवा. या ओवीला काय करायचं आपल्याला हृदयामध्ये तिला खेळवायची आहे. मग ती ओवी जर हृदयामध्ये आपल्या तिचं हे झालं ना संचय झालं ना मग तीच ओवी आपल्या ओठामध्ये बोलते हसते गाते आपल्याशी संवाद करत असते. कोण म्हणतो माऊली नाही माऊली इथे आपल्या समोर बसतात इथे विराजमान. तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी प्रसादा वाचुनी तुमची विठ्ठला साडुकी मंजुळ बोलत असे बोलविता धनी वेगळा असे. कितीही माणूस अज्ञानी असो परंतु इथे या नारदाच्या गादीवरती बसल्याच्या नंतर बाबांचं नाव घेतल्याच्या नंतर इथे कशाचीच कमी नाही पडणार. काय कमी आहे काय येऊने तुम्हा पाशी मी तो अल्पही संतुष्ट. आपण कोण आहे सद्गुरूचा जर आशीर्वाद तुमच्या आमच्या मागे नसला तर देव सुद्धा स्वीकार करतो का. देव सुद्धा आपला स्वीकार करेल का जर सद्गुरूंचा आपल्या मागे जर हात नसेल. लावणी हात कुरवाळीला माता आणि सांगितलेली चिंता न करावी. तुम्ही चिंता करू नका. आता तुम्ही काय आहे श्रीपाद बाबा काय सांगतात तुम्ही आता माझे आहे. तुम्ही काय करा आवडीने भावे हरिनाम घ्या. मग तुझी चिंता आम्हाला आहे. आम्ही तुमचा निरोप किंवा तुमचे जे काय कर्म आहेत जे काय तुमच्या आकांक्षा इच्छा आहे तुमच्या
साध्य करायचंय. एवढंच नव्हे, शेवटचा टप्पा म्हणजे साध्य तुम्हाला जे करायचं आहे ना, याच्यासाठी मी बसलेले. श्रीपाद बाबा सांगतात, याच्यासाठी मी बसलेले आहे. तुम्ही फक्त भार ठेवा माझ्यावरती, भार ठेवा, विश्वास ठेवा. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावाने त्यांचा दास व्हायला सांगितलेलं आहे. एकदा का आपण त्यांना समर्पण केलं, काय ने वाचा मनसेंद्रिय आरवा बुद्ध्यात्मा नवा प्रकृती स्वभाव करोनी यज्ञ सकल परस्मे नारायणाय समर्पयामी. एकदा का आपण सद्गुरूला समर्पण केलं, एकदा का आपण सद्गुरूला सर्व समर्पण केला, तेरा तुझको अर्पण क्या आगे मेरा. आपलं काय आहे, आपण काय घेऊन आलेले, आपल्याला ओळख आपली कोण करू, आपली ओळख आपल्याला, आपलीच ओळख कोणी करून दिली? बाबांनी दिली ना आपली आपल्याला ओळख. आहे मी कोण, माऊली सांगतात ना, आहे मी कोण, करावा विचार म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. मी कोण आहे म्हणजे मीची ओळख करायला सांगितलं. बाबांनी काय सांगितलं, मी कोण आहे, मीची ओळख. मीला शोधा ना. तुम्ही तुमचा शोध नाही घ्याल, तुम्ही तुम्हाला ओळखायला तुम्ही दुसऱ्याला काय ओळखणार? दुसऱ्याच्या हृदयामध्ये काय चाललेली हालचाल, किंवा दुसऱ्याच्या मनामध्ये, दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये डोळे घालून, नजरेला नजर मिळून कसे तुम्ही बोलाल? तुम्ही जर स्वतःला जर ओळखला नाही तर दुसऱ्याला ओळखण्याची क्षमता कशी काय येणार? म्हणून काय, पहिले स्वतः सक्षम व्हायचं. पहिले स्वतः सक्षम व्हायचं. गुरु दावली या वाटा, जी सद्गुरूंनी आपल्याला वाट दाखवलेली आहे. कोणती वाट दाखवलेली आहे? का नामचिंतन. जो वरी अर्जुना, बघा माऊलींचं चिंतन. खरंच आपण भाग्यवान आहे का आपल्याला ज्ञानेश्वरी हाताळायला भेटतं. ज्ञानेश्वरी आपल्या डोळ्यासामने येतो. दिवसातून एकदा दोनदा का होणार, किंवा एक ओवी तरी आपल्याला वाचण्याची आपल्याला संधी भेटते. का माऊली सांगतात का आपली आपण करा. अर्जुना तुम्हाला साध्य करायचं आहे ना, भगवंत सांगतात. आणि माऊली सुद्धा तुम्हाला आम्हाला उपदेश करतात, जो वरी अर्जुना तो बोध भेटणे नाही मना, तोची या साधना बजावे लागेल. जोपर्यंत आपल्याला बोध भेटत नाही ना, तोपर्यंत आपली चिकाटी आपण सोडायची नाही. तो बोध भेटत नाही. मग एकदा का तो बोध भेटला, एकदा का सद्गुरूंचा प्रसाद भेटला, भोजना मागती तुप पावचर पाडीला विसर स्वप्न माझी. एकदा का त्यांचा प्रसाद भेटला आपल्याला, मग काय कमी आहे? मागे पुढे उभा राहे संभालिता, आली या आघात निवाराया. आली या आघात निवाराया. जे जे आपल्यावरती आघात येतात ते कोण सांभाळतात? सद्गुरू सांभाळतात. गुरु दावली या वाटा, त्यांनी जी वाट दावलेली त्या वाटेवरती आपल्याला चालायचंय. तिथे चालल्याच्या नंतर काय कमी पडणार आहे? राज याची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. आपण का साधारण आहे का? बाबांचे आपण काय, बाबांनी आपल्याला कमी पडून दिलेले. इथे जे आपल्याला बघा नाम चिंतन, जे काय आपल्या इथे घडतंय, विचार केला तर तुम्ही कीर्तन करता, काय करतात, जे आपण चिंतन करतो महाराज, तिथे गादीवरती बसल्याच्या नंतर येते का? परंतु तो विचारच नाही. इथे फाटे वेगळे फुटतात. इथे आपण असे मुद्दे मांडायचे, तसं विचार करायचा, परंतु ही आपली बुद्धी इथे चालवायचीच नाही. इथे आपली बुद्धी इथे चालवायचीच नाही. बाबा काय सांगतात, शरद बाबा नेहमी सांगतात का रवी टेन्शन कधी घ्यायचं नाही. तिथे बसल्याच्या नंतर ना ते आपोआप आपण बोलतो, हा विषय सोडून द्यायचा. आपण बोलतो हा विषय सोडून द्यायचा. काय करायचा विचार? मी माझे आयशी आठवण. माऊलींचे भाषण जर सांगायचं झालं, मी माझे आयशी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. संन्यास म्हणजे काय वेगळं नाही, मीला विसरणं. मी बोलतो हा विषय सोडून द्यायचा ना. त्याने जर आपल्याला दिलं नसतं, कान मंत्र बीज मंत्र जर तो रोपटा लावला नसता, तर तो वेल गगनावरती कसा गेला असता? भुलेश्वर लावलं, फक्त मंत्र बी फेकला आतमध्ये, कान मंत्र दिला, बी फेकला, फक्त रुजवलं कोणी? गुरु दावली या वाटा, रुजवलं कोणी? त्याला कोणी खत पाणी घातलं?
पाणी खत पाणी कोणी घातलं तर कसं ते त्याचा रोपटा तयार झाला, कसं आपल्याला 4 माणसांमध्ये बसण्याची क्षमता आली, कसं निर्माण झालं आपलं वास्तव्य, आपलं स्टेटस आपलं कसं देवाने किंवा आपल्या बाबांनी आपल्यासाठी कसं निर्माण केलेलं आहे. संत उदार असतात, संत उदार असतात. त्यांचा हेतू फक्त स्वार्थासाठी नसतं तर कशासाठी असतो? संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा परोपकार देह कर्तविधी. परोपकारासाठी त्यांनी कष्ट घेतले. तुम्हा आम्हाच्या जीवनाला काय दिला? आकार दिला. एवढंच नव्हे तर ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ कसं सेवन करायचं, कसं सेवन करायचं वाट दाखवलेली. सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रान भरी विटेवरी ज्याची पाऊले समान आणि तोची एक दान सोन दाता. ज्याची विटेवरती पाऊले समान आहे ना, तोच दाता आहे ना, देता देवविता तोच आहे. म्हणून त्याला शरण द्यायचं. तीच ओळख करून दिली आहे ना. तुका म्हणे नेत्री केली ओळख तटस्थ हे ध्यान विटेवरी. आपल्या नेत्रामध्ये आपल्याला ओळख करून दिली ना. बाबांनी काय करून दिली? आपल्याला ओळख करून दिली का कसंही जगण्यापेक्षा जीवन हा एकदाच भेटते संधी. नरदेव मिळाले नरदेव निदान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती देव म्हणता देवाची होती तरी चित्ती का न धरावे. संदेश दिलेला आपल्याला, इशारा दिलेला आहे, तरी चित्ती का न धरावे. देव व्हायचं आहे ना, काहीतरी प्रक्रिया असतात ना. भक्ती ही सुळावरची पोळी असते, ती साधना करायची. साध्य आपल्याला गाठायचे, एकमेव साध्यापर्यंत आपल्याला पोचायचे. साधना तर करावी लागेल. ती साधना आपल्याला सांगितली कोणी? बाबांनी सांगितली का अशा प्रकारची पहिले आपल्याला ओळखा. आपल्यातला जो राम आहे, आपल्याला चालवतो, खेळवतो, बागडवतो, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. त्याचे भजन म्हणजे कोणतं? जे आपण वाचन बोलतो नाही, मनाची मनी गुंफी याला शेला आणि बाप रखमादेवर विठ्ठल वारपिला. मनाची मनी त्याचं सतत मनी निधी ध्यास लागला पाहिजे या नामाचा. हीच खरी भक्ती ना. गुरुभक्ती, गुरुचा काय म्हणतात त्याला, सद्गुरूंना आपण भेट म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे गुरुंना व्यास पौर्णिमा, गुरुंना आपण काय देणार? काय द्यावे त्याचे भावे उत्तराई आणि ठेवी तो अपाई जीव थोडा. बस एवढंच आपल्याला करायचं, दुसरं काय नाही. त्यांना आपली देण्याची आपल्या जवळ क्षमता तरी काय आहे? जे द्यायचं, जेवढं द्यायचं तेवढं भरून प्रत्येकाला दिलेलं आहे. सद्गुरूंनी कोणाला काय देण्यामध्ये काटकसर केली का? सर्वांना एकच नाम चिंतन दिलेलं आहे ना. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागाची चुकलाशी. जी आपल्याला खरं काय आहे आणि खोटं काय आहे हेच आपल्याला बाबांनी दाखवून दिलं ना. तर का भ्रांतीसारखे जिकडे तिकडे फिरता तुम्ही? मृगजलासाठी हरण जसं धावतो इकडे पाणी तिकडे पाणी, त्या तहानलेल्या पाण्यासाठी नुसती पाण्याची भेट घेण्यासाठी तो सतत म्हणजे धावतो आणि धावून काय करतो? दमतो. तुम्हीही तसंच करता. तसंच का? तुझं आहे, तुमच्या जवळ आहे ना. तीच ओळख करून दिली ना आपल्याला बाबांनी. तर जेणे भ्रांतीपासून हिरतले, माऊलींचे वाक्य आहे, जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले हरून या. आपल्या आत्मस्वरूपाची ओळख करून दिली बाबांनी. इतर काय वेगळं केलेलं नाही. जे त्यांनी जो उपभोग घेतला, त्यांनी ज्या नामचिंतनाने ते तरले. माऊलींनी तर सरळ आणि सहज सांगितलं निवृत्ती दादांना, दादा तुम्ही मला दिले याच्यामध्ये काही नवल नाही आणि मी तरलो याच्यामध्ये सुद्धा काही नवल नाही. तुमच्यासारखे सद्गुरू जर एकमेव माझ्या पाठीमागे जर उभे असले तर मला कशाची कमतरता असणार आहे? तुमच्यासारखे सद्गुरू माझ्या पाठीशी जर उभे तर मला काय कमतरता आहे? मी तर आधीच माझे मरण देखील मी डोळा किंवा मुखी नाम हाती मोक्षे मी सक्षम आहे दादा. का तर तुमच्यासारखे सद्गुरू माझ्या पाठीमागे आहे. ज्ञानदेव म्हणे तरलो आता उधरलो गुरु कृपे. तुमची कृपा आहे म्हणून मी तरलो, परंतु मला एकट्याला नाही करायचं दादा. माऊलींचं वाक्य काय किंवा भाषा काय माऊलींची विचार करायचं जर झालं तर एकट्यासाठी नाही जगले माऊली, म्हणून तर माऊली झाले ना. एकट्यासाठी जर जगले असतं तर
मोक्ष आम्हा घरी कामारी दासी होय सांगतो तशी तुका म्हणे काय म्हणे तुम काय त्यांच्याकडे कमी होते माऊलींच्या अंगी ऐशे बळ रेडा बोले चालविली जड भिंती मेले माणूस जिथं उठविले वेल कालात ते ग्रासले काय माऊलींना कमी होतं स्त्रीचा पुरुष केला दादा मला काय कमी नाही तुमची कृपा आहे म्हणून मी तरलेलो आहे मला काय नाही परंतु मला बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या हे जन कालाच्या ओघामध्ये दादा तुम्ही आम्ही अवतारी आहे अवतारी पुरुष आहे तुम्ही आम्ही सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार दादा तुम्ही तर साक्षात भोलेनाथाचे अवतार मी तर साक्षात महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्मा तो सोपान आदि शक्ती मुक्ताबाई आपण अवतारी आहे आपण प्रत्यक्ष भगवंत आहे तरी सुद्धा ह्या जड ब्राह्मणांना तरी ह्या कर्मठ ब्राह्मणांना जड ब्राह्मणांना ज्याची भक्ती करतात ते जिथे आपण अवताराला आलेले ते आपलं महत्व याला कळत नाही तर बाकीची जे सर्वसामान्य जनता जी पुढे जन्माला येणार आहे त्यांचा उद्धार कसा होईल त्यांचा उद्धार कसा होईल यांना देव सामने आहे परंतु यांना ओळखता नाहीये सामान्य माणसाला काय हाल करतील का आपल्या झोळीमध्ये चिखल फेकतात अंगावरती शेड उडवतात माती हे करतात आपल्याला संन्यासाची पोरं म्हणून आपल्याला हिणवतात दादा परंतु सामान्य जनतेचं काय होईल दादा मला जगाचा विचार करायचा आहे मला काय करायचं आहे जगाचा विचार करायचा अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक माऊलींनी सद्गुरु जवळ प्रतिज्ञा केली माऊलींनी काय केली सद्गुरु जवळ प्रतिज्ञा केली प्रतिज्ञा सक्सेस झाली गुरु दावली या वाटा प्रतिज्ञा बघा काय सद्गुरु जवळ काय मागायचं प्रपंचातलं नाही मागायचं परमार्थात दुसऱ्याचा विचार करायचा अगोदर दुसऱ्याचा भला तर नंतर आपला भला आपोआप होत असतो दुसऱ्यासाठी जर खड्डा खोदला तर त्या खड्ड्यामध्ये पहिले आपण पडतो बरोबर आहे ना म्हणून परमार्थ माऊली आपल्याला काय सांगतात का पहिले दुसऱ्याचा विचार करा स्वतःला ओळखा जो स्वतःमध्ये राम आहे ना तो दुसऱ्यामध्ये सुद्धा आहे ना प्रत्येक घटामध्ये सर्व घटी राम देहा देही एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी सूर्य एक आहे पूर्ण जगाला प्रकाश आहे तसा आत्मा हा एकच आहे आत्मा जो शिवाचा राम जपे आत्मा एकच आहे परंतु त्या आत्म्याला कशाची गोडी आहे त्या आत्म्याला कशाची भूक लागते शरीराला अन्नाची भूक लागते आत्म्याला कशाची भूक लागते आत्म्याला नामचिंतनाची भूक लागते बघा एखाद्या वेळेस जर नामचिंतन आपल्याकडून कमी जास्त झालं किंवा काही कारणास्तव जर घडलंच नाही तरी आपल्याला थोडीशी कुतूहल लागते ना बाबा आज कामाच्या व्यापामध्ये किंवा घाईच्या याच्यामध्ये मला नामचिंतन करायला भेटलं नाही आपल्या पण शरीराने काम करतो कुठेही वावरतो परंतु मनाला वेदना होतात का मी आज नामजप करू शकलो नाही म्हणजे त्या आत्म्याला ज्या वस्तूची भूक आहे तोच आहार दिला पाहिजे ना ज्या वस्तूचा ज्याचा आहार त्याला दिला पाहिजे पशूंचा आहार पशुला मानवाचा आहार मानवाला आणि ज्या मनाचा आहार आहे ते मनाचा आहार मनाची भूक कोणाला कळाली तर सद्गुरूंना कळाली का याच्या मनाला काय पाहिजे राम तो आहे रामाला नैवेद्य दाखवला पाहिजे ना आपण मंदिरामध्ये नैवेद्य दाखवता आता आपण फराळ केला पहिले इथे ठेवला नंतर आपण प्रसाद म्हणून सर्वांनी भक्षण केला पण नैवेद्य त्या रामाला दाखवायला पाहिजे ना आपल्या हृदयामध्ये जो आहे त्याला नैवेद्य दाखवायला पाहिजे कोणता नैवेद्य दाखवायला पाहिजे तो हृदयामध्येच आहे ना आपल्या तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम का प्रांताशी काम सद्गुरूंनी आपल्याला हेच दाखवलेलं आहे का दूधचं दूध आणि पाणीचं पाणी जसं राजहंसासारखं का जसं एका कल्पामध्ये सिंह याच्यामध्ये असतो मेंढ्यांच्या याच्यामध्ये ना एक मेंढपाळ असतो आणि सिंहीण असते ती नुकतीच व्यायलेली असते आणि मेंढपाळ जात असतो सिंहीण पळत असते आणि तो सिंहाचा बछडा असतो आता तो मेंढपाळ काय करतो त्याला घेतो आणि आपल्या घरामध्ये आणतो त्याला चांगल्या प्रकारे हे करतो आणि मग तो त्याच्यामध्येच धावत असतो ना बकऱ्यांच्या याच्यामध्ये मेंढ्यांच्या ज्या कल्पामध्ये त्याला तो बांधत असतो
आता त्याला तो मेंढ्यांच्या याच्यामध्ये त्याचा सहवास झाल्यामुळे काय झालं, त्याला जाणीव झाली का मी सुद्धा मेंढाच आहे. तो स्वतःला विसरला. काय परिणाम काय झाला म्हणजे तो स्वतःला विसरला. तर ज्याच्यामध्ये जसा देश तसा बेस. मग अशा प्रकारे मेंढ्यांमध्ये तो वावरू लागला. स्वतःची ओळख तो काय केलेला आहे, विसरला. विसरल्यामुळे तो मोठा होऊ लागला. शेवटी चिंता ही देवाला असते. चिंता ही देवाला असते का याचा उद्धार झाला पाहिजे ना. त्याचा उद्धार होण्यासाठी सद्गुरू आपल्या जीवनामध्ये पाठवतात. बरेच दिवस निघून गेले. तो मेंढपाळ त्याला हे करायचा मस्तपैकी, त्याच्यामध्ये तो सिंह त्याचं रक्षण, सिंहाला बघून दुसऱ्याही प्राण्यांचं रक्षण व्हायचं. एक दिवस असा उजाडला का भाग्य उदयाचा ठसा. जेव्हा आपले भाग्य उदयाला येतात ना तेव्हा तुमच्या आमच्या जीवनामध्ये सद्गुरू भेटत असतात. अन्यथा नाही. प्राप्त काळ घडी आल्या गेलं. ती प्राप्त काळ घडी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला जिकडे तिकडे भरकटावं लागतो. इकडे तिकडे हा हे कर का ते कर, हे शोधामध्ये आपण इकडे तिकडे भरकटत असतो. परंतु योग्य वेळ, प्राप्त काळ घडी आणि आपलं भाग्य जेव्हा उदयाला येतात, आपल्या आतून जेव्हा तळमळ होते काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, आयुष्य तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. या चित्ताला समाधान कशात आहे? ही जेव्हा आपल्याला धडपड होते तर किती वेळा जन्म यावा आणि किती व्हावे फलित, हे करण्यापेक्षा आपण रात्रंदिवस करतो हा प्रपंच. परंतु हे खरं आहे का? नाही ना. माविस्वच सांगतात ना, लटका आहे या. हे फक्त माया विघ्ने भ्रमाला खरे, म्हणता मी माझे नि घरे. हे तर संपत्तीचे वारे सातो काळे जायले. हे सर्व जाणार आहे, हे सर्व लयाला जाणार आहे. परंतु आपण इथून काय घेऊन जायचे? आपण इथून काय घेऊन जायचं? एवढ्या मोठ्या बाजारामध्ये आलेलो आहे आपण, मृत्यू लोकांमध्ये. साध्या जत्रेमध्ये जर गेलो आपण तर काय ना काय वस्तू घेऊन येत असतो ना. मग एवढ्या मोठ्या बाजारामध्ये आपण आलेलो आहे, तर एवढ्या मोठ्या बाजारातून आपल्याला काहीतरी घेऊन जायचं आहे ना. रिकामा हात्यामध्ये गेल्याच्या नंतर आला हेला आणि पाणी वाहून गेला, आहे का महत्व जीवनाला? काहीतरी नाही. काहीतरी मानवाची आपल्याला प्रतिमा बनवलेली आहे. माणूस म्हणून भगवंतांनी आपल्याला या मृत्यू लोकांमध्ये पाठवलेले आहे. देव नका होऊ, साधू संत नका होऊ, परंतु माणूस म्हणून तरी झाला. काय संदेश दिलेला आपल्याला सद्गुरूंनी? माणूस म्हणून तरी झाला. एकदा माणूस झाला ना तर मानवाचे नियम काय आहे हे तरी कळतील. देव द्विज गुरु प्राज्ञे पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचार्य अहिंसांचे शारीरम तप उच्चते. शारीरिक तपश्चर्या काय असते? या शरीराने कोणती तपश्चर्या केली पाहिजे तर नारायणापर्यंत आपल्याला जाता येईल? शरीराने कोणती तपश्चर्या केल्याच्या नंतर आपण नारायणापर्यंत पोहोचू? तर देव द्विज गुरु प्राज्ञे, देव हा शब्द प्रथम आलेला आहे. परंतु तिथपर्यंत पोहोचण्याच्या अगोदर देव द्विज ब्राह्मण आलं, गुरु सद्गुरू आले, प्राज्ञे आपले आई वडील आले. पूजनम शौच मार्जवम, त्यांची पूजा करायला सांगितलेली आहे. शौच मार्जवम म्हणजे जसं आपण बाहेरून आपल्या शरीराचं चालन करत असतो, स्नान संध्या करत असतो, तसं अंतराने सुद्धा आपल्या मनाची स्वच्छता केली पाहिजे. अंतरातून सुद्धा आपल्या मनाची स्वच्छता झाली पाहिजे. ब्रह्मचार्य अहिंसांचे, आपल्या जीवनामध्ये ब्रह्मचार्याचं काहीतरी नियम लावून दिलेले आहेत ना आपल्याला. बघा, गृहस्थाश्रम म्हणजे सोपं नाही सांगितले, परंतु त्याच गृहस्थाश्रमामध्ये काहीतरी नियम अटी लावून दिलेले आहेत. तर चारही आश्रमांचा आश्रय घेऊन आपण संन्यास आश्रम गृहस्थाश्रमामध्ये जगू शकतो. एवढं साधू संतांनी आपल्याला सोपं करून ठेवलेले आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्व होणी, शहाणा तो धनी घेतो येते. जो शहाणा आहे, जो बुद्धीला जो चालना देतो, बुद्धी निश्चय आत्मज्ञान, जो बुद्धीला चालना देतो. कारण बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजन सकळ सिद्धी. बुद्धी ही आपल्याकडे काय, प्रत्येकाकडे बुद्धी ही असते, परंतु कोणत्या प्रकारची बुद्धी असते ती ज्याची त्यालाच माहीत असते. बुद्धीचे सुद्धा दोन प्रकार सांगितलेले आहेत, एक सद्बुद्धी आणि एक दुर्बुद्धी. एक सद्बुद्धी आणि एक दुर्बुद्धी. सद्बुद्धी ही आपल्याला संतांजवळ गेल्याच्या नंतर भेटते. सद्बुद्धी ही कुठे भेटते? तिचं स्थान कुठे, तिचं ठिकाण कुठे? तर संतांजवळ आहे. आणि
आणि दुर्बुद्धी हिचं ठिकाण कोणाजवळ आहे तर असुरांच्या जवळ आहे. हिचं ठिकाण कुठे आहे असुरांजवळ आहे. देवांचं आणि असुरांचं काय असतं भांडणच असतं ना. सद्बुद्धी कुठे असते तर देवाजवळ आणि दुर्बुद्धी असते असुरांजवळ. परंतु सद्बुद्धीने आपल्याला काय करता येतं ऊर्ध्व गतीने जाता येते. सद्बुद्धी जर आपण स्वीकारली तर आपल्याला काय आहे ऊर्ध्व गतीची प्राप्ती म्हणजे देवांची प्राप्ती. आणि दुर्बुद्धी जर स्वीकारली आपण असुर बुद्धी जर स्वीकारली तर विनाशकाले विपरीत बुद्धी. विनाशकाल एकदा का जवळ आला तर माणसाला ती बुद्धी तोकडी होत असते. त्या बुद्धीचा विनाश कसा करायचा शेवटी मग नंतर त्याच्यावरती का याच्यातही कळत नाही. मनोमार्ग गेला तर ते देवाची मोकाला. एकदा मनाच्या मार्गाने जर स्वतःच खरं मानलं तर तो तिथेच संपलाय. आता मी रस्ता भरकटलो तिकडे परंतु जर विचारलं नसतं तर इथपर्यंत येऊ शकलो नसतो. स्वतःच जर करत राहिलं असतं तर इथे किती फिरावं लागलं असतं तेव्हा इथे यायला नसतं. कोणाला तरी विचारणं आधार पाहिजे ना. कोणीतरी इथला स्थानिक असेल इथे वास्तव्य करणार इथे जो दुकानवाला असेल कोणी असेल त्याचा जर आसरा घ्यायचा आपल्याला कितपर्यंत पोहोचायचं आहे पण त्याचा आपल्याला आसरा घ्यायला पाहिजे ना. मनाच्या मार्गानेच आपण हे केलं तर पोचू का सतत आपल्याला फिरतच राहावं लागलं ना. 84 लक्ष आपल्याला फिरणंच आहे आपल्या मनाने जर आपण हे केलं तर व्यवहार केला तर. परंतु कुठेशी तरी जर शहाण्या माणसाला जर विचारलं आपण जे याच्यामध्ये सक्सेस झालेले आहे मार्ग दाखवलेला त्यांनी त्या मार्गाचा अवलंबन केला त्याने जे मार्ग चाले वाटा न चालता वाटे न बरे गुंता कुठे काय त्यांच्या मार्गाने जर चाललो आपण तर गुंताच नाही ना आपल्या जीवनामध्ये काय. एकदा का आपल्याला जीवनाचं वर्म समजलं एकदा मी कोण आहे हे मीची जर एकदा का ओळख झाली सद्गुरू आपल्याला मीचीच ओळख करून देतात. दुसरं काही वेगळी प्रक्रियाच काही कळत नाही किंवा जादू वगैरे हे चमत्कार दाखवत नाही. सद्गुरूने काहीच नाही आपल्याला केलं चमत्कार दाखवलेले फक्त आपल्याला मीची ओळख करून दिली. कोण आहे तुम्ही. जसं त्या सिंहाने सांगितलं तुम्ही मेंढ्यामध्ये फिरतो तू. अरे हे जे आहेत मेंढे यांच्यामध्ये तू वास्तव्य करतो किती दिवस. अरे मी आणि तू सारखा आहे ना. तो तुझ्यात राम आहे तो माझ्यात राम आहे ना. तसं हृदयामध्ये मी राम. दोघांच्या याच्यामध्ये आपल्या आत्मा सारखंच आहे. दोघांची शरीर यष्टी सारखीच आहे. दोघांचं आपल्याला डरकाळी बोलण्याचं हे सारखंच आहे. तू मनापासून एकदा का आवाज दे भगवंताला. मनापासून तू डरकाळी खोल तर तू सिंहच आहेस ना. तू मेंढ्यासारखा जर आवाज काढला तर तू मेंढ्याच राहणार तू शेवटपर्यंत. परंतु तुला मी बोध करण्यासाठी आलेलो आहे. तुला मी तुझी ओळख करून देण्यासाठी आलेले आहे. पाहायचं असेल तुझी प्रतिमा पहा माझी प्रतिमा पहा सारखेच दिसतं ना. शेवटी सद्गुरू आपल्याला हेच करून दाखवलेले दुसरं काही वेगळी प्रक्रिया केलेली नाही. जे अनुभव आले अंगा ते या जगात येत असेल त्यांना जो अनुभव आला बरोबर आहे ना. मला जो अनुभव आलेला आहे तोच अनुभव तुम्हाला आम्हाला त्यांनी दिलेला आहे. अरे बघ माझी प्रतिमा माझाही चेहरा तसा तुझाही चेहरा तसा तुझाही आवाज तसा माझाही आवाज तसा तुझाही कलर तसाच माझाही कलर तसाच आहे का काय वेगळं. त्या मेंढ्यांमध्ये बघ आणि तुझ्या आपल्यामध्ये बघ काय फरक आहे ना. मग तेव्हा त्यांनी मनापासून जी एकदा का सद्गुरू सारखा एकदा जागा झाला आणि जी डरकाली खोली सर्व मेंढ्या होत्या त्या पळून गेल्या. सांगण्याचं तात्पर्य काय का ओळख करून दिली. जीवनामध्ये सद्गुरू आल्याच्या नंतर आपली ओळख त्याला कळाली का मी फुकट माझा वेळ इकडे घालवला. मी वेळ माझा फुकट मी सिंह राजा असून साधारण मेंढ्याप्रमाणे मी जगलो ना. एकाच्या मागे दुसरा दुसऱ्याच्या मागे तिसरा मी माझं जीवन माझा वेळ वाया घालवला. सांगण्याचं तात्पर्य मी माझ्या जीवनातला जो अनमोल वेळ आहे ना तो वाया घालवला. बरोबर ना दादा. वेळ जो होता बघा एकदा वेळ निघून गेली तर पुन्हा भेटत नाही. वेळ एकदा निघून गेली तर पुन्हा भेटत नाही. बघा भागवतामध्ये ओवी आहे तर सरता आयुष्याचा क्षण न मिलेची देता कोणती सुवर्ण ते म्या नाशिले संपूर्ण आपण नाडी येले. पुनरव्याचं जो व्याख्यान आहे भागवतामध्ये ती ओवी आहे. तर सरता आयुष्याचा क्षण एकदा का आयुष्य संपलं एकदा का आपल्यातून निघून गेलेली वेळ ती भरून काढता येत नाही. ती भरून काढण्याचं साधन
जे आपल्यातून जे दिवस वजा झालेले आहेत, तर ते आता आपल्यासाठी हा अधिक महिन्याची ही पर्वणी. मग आपण जे नामचिंतन आता करतो, जरी आपले हे झाले, मागे आपलं काय झालं, भोका दुराचारी विषय आसक्त संत कृपे त्वरित उद्धरत. संतांची एकदा कृपा झाली का माणसाची पुढे वाटचाल उज्ज्वल होत असते. का तर आपला भार कोण घेत असतात, बाबा घेत असतात, साधू संत घेत असतात. तर तुझं मागचे जे केलेले ना कर्म ते वजाबाकी करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं. म्हणून तर सद्गुरू ना उपमा त्यांना काय द्यावे, त्यांना दुसरं काय आपण देऊ शकत नाही. फक्त जे आपल्या मनातली तळमळ आहे, मनातला जो भाव आहे, अर्पुण या देवा भावाचे मोदक, त्यांना जो आपल्या मनाचा जो भाव आहे ना, तो भाव एकदा का समर्पण केला तर त्या सद्गुरूने आपल्याला एकदम एवढा मोठा बोध दिलेले आहे. का येऊन विवेक तीर्थटात सद्गुरूंनी काय दिलेलं आहे आपल्याला, जो बोध दिलेला आहे त्या बोधाचं काय करायचं आपल्याला, गुरु दावली या वाटा येऊन विवेक तीर्थटाटा. ज्यांनी जी आपल्याला सद्गुरूंनी वाट दाखवलेली आहे, माऊली सांगतात ती वाट काय करायचं, येऊन विवेक तीर्थतटा. विवेकाच्या तीर्थतटावर यायचं, विवेकाच्या तीर्थतटावरती यायचं आणि मग धुनिया मलकटा. माऊली सांगतात का धुनिया मलकटा. मग विवेकाने जर आपण केलं, बघा मंतुनी नवनीता तैसे घे अनंता वाया वेट कथा सांडी मार्ग. मंथन करायचंय, दुधातच सर्व काय असतं, तूप दही सर्व काय दुधातच असतं, परंतु मंथन केल्याशिवाय दिसतं का, नाही दिसत. मग तसं विवेक बुद्धीने काय करायला सांगितलं आपल्याला, तसं मंथन करायला सांगितलेले. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली. जशी कापुराची वात असते, पेटवल्याच्या नंतर जसं ते ठाई म्हणजे जागच हे करते, तसं आपलं जीवन सांगितलंय. विवेक आपल्याला जागृत करायला सांगितलेले का मी कोण आहे ती ओळख करून दिलेली. मग ती विवेक तटावरती म्हणजे जे बुद्धीने आपल्याला काय करायला सांगितलेले, त्याचा जागृत करायला सांगितले, ती बुद्धी जागृत करायला सांगितलेली. कारण बुद्धीचे वैभव नाही, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराज सकल सिद्धी. बुद्धी ही काय असते आपली, एकमेव साधन म्हणजे आपल्याजवळ काय वैभव आहे. बुद्धी म्हणजे आपल्याजवळ एकमेव काय आहे, वैभव आहे. बाकी जे वरपड दिसते हे काय वेगळं आहे, परंतु प्रत्येक माणसाकडे बुद्धी म्हणजे वैभव आहे. बघा शहाण्याजवळ बुद्धी असली तर ती त्याला 4 माणसामध्ये बसण्याचे पात्रतेचे ठेवत असते. शहाण्या माणसाकडे बुद्धी असली ती त्याला 4 माणसाकडे बुद्धीचा तो वापर करतो, 4 माणसाकडे तो बसण्याच्या पात्रतेचा असतो. आणि मूर्खाच्या जवळ जी बुद्धी असते ती त्याला पात्रता ठेवते का, बुद्धी त्याच्याजवळ तीच असते, परंतु बुद्धी कोणत्या प्रकारची असते, मूर्ख प्रमाणे तो बुद्धीचा वापर करतो. म्हणून इथे भगवंत सांगतात बुद्ध्या विशुद्धया युक्त धृत्यात्मानं नियम्यचे. काहीतरी बुद्धी दिलेली आहे ना, फुकट तुम्हाला आम्हाला दिलेले आहे, तर फुकट दिल्याच्या नंतर सद्गुरूंनी जो आपल्याला बोध दिलेला आहे, मग त्या बुद्धीला पेटवा, त्या बुद्धीला पेटवा, पेटून उभे राहा सांगितलेले. वैराग्याच्या शेणी लाविल्या शरीरा ज्ञान अग्नी लागिला जीवत्वेशी. वैराग्याच्या शेणी लावायला सांगितलेले आपल्या मेल्याच्या नंतर नाही, जिवंतपणे सांगितलेले आहे का झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्ष्यला ठाव स्मशानीचा. जिवंतपणे आपल्याला प्रेत रूप आपल्या शरीर करायला सांगितलेले. मेल्याच्या नंतर तो प्रेत होणारच आहे, त्याला 4 माणसं नेणारच आहे. का तर आपल्यासाठी बांधलेले तर तो बाहेर आहे गावाच्या, परंतु जिवंतपणे झाला प्रेत रूप शरीरात, जिवंतपणे त्याला प्रेताला हे करा, कोणाचे समर्पण करा, साधू संतांचे समर्पण करा. का हा तुमचाच आहे. हा कशासाठी, बघा मेले माणूस, बघा मेलेल्या माणसाकडून ही ज्ञानेश्वरी लिहून घेतलेली माऊलीने. का नो ह्या सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, पाषाणाची मूर्ती, परंतु जागृत झाली, सजीव प्रमाणे आली, समोर आली नामदेव महाराज यांच्या. कशाच्या आधारे, बाल हट्ट. का तिथे त्यांनी बुद्धीला जागवलं ना, तर बाबाचे नैवेद्य घेऊन जातात. घेऊन आलो नैवेद्याला, रुसू नको गोपाळा, एक तरी घास घे रे विठ्ठला. मला काय माहित नाही बाबा काय करतात ते, नैवेद्य दाखवतात तर तुम्ही खाता का बाबा काय करतात मला ह्याच्यातले काय माहित नाही. मी नैवेद्य आणला, तुम्ही फक्त तो सेवन करा.
मी नैवेद्य घेऊन आलो, तुम्ही फक्त तो सेवन करा. भाव, अंतरीचा भाव जाणला. भगवंताला दुसरं काहीच नाही लागत, भगवंताला हेच लागतो. तर भाव पाहतो दुसरा, आम्ही भावाची ये पाहुणे भलती या परी पत्रम पुष्पम फलतो ये तर भक्त्या निमित्तती. हे फक्त दिलेले आहे साधन, पत्र पुष्प फल हे फक्त काय तुमचं आमचं घेण्याचं साधन आहे. फक्त भगवंताचा आम्ही भावाचे पाहुणे. भगवंत काय पाहतो तर तुमच्या मनामध्ये किती भाव आहे हे आम्ही पाहतो. बघा मंदिरात कुठल्याही तीर्थयात्रेला जा आपण, त्यांचे स्टॉल मांडलेले असतात. कोणी अख्खा भरलेला ताट घेतो, कोणी अर्धा ताट घेतो, कोणी एक नारळ घेतो, कोणी एकच फूल घेऊन जातो, तर कोणी तसाही जातो, कोणी पेटीतही पैसे टाकतो, कोणीकडे नसतातही कोणी फक्त भाव समर्पण करतो. भगवंताला भावच लागतो ना, दुसरं काहीच नाही. भगवंत सांगतं का हे तर मीच निर्माण केलेलं आहे ना, हे तुम्ही माझे मला देता, याच्यामध्ये नवल नाही. तुमच्याकडे जो निश्चित भाव आहे ना तोच मला तुमच्याकडून पाहिजे. मला तेवढीच अपेक्षा आहे. मला दुसरं तुमच्याकडून कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही. तुम्ही देणारे मला कोण आहे? मी देणारे जेवढं द्यायचं तेवढं तुम्हाला मी दिलेलं आहे. तुम्ही मला दोष ठेवता का भगवंत मला काय दिलं? प्रत्येकाला सारखे अवयव, सारखे इंद्रिय, हात सर्वांना दिलेले आहे ना. सर्व शरीराचे जे पार्ट आहेत, जेवढे अवयव भगवंताने काय काटकसर केली का कोणाला देण्यासाठी? नाही केलेली आहे. तूच आहेस तुझ्याच जीवनाचा शिल्पकार. त्याला दोन हात आहे, आपल्याला दोन हात आहे. तो जे जसं कष्ट करतो तसे आपण कष्ट करायचं. त्याच्याजवळ जो मन आहे तो मन आपल्या जवळ आहे, तोच मन आपल्याकडे आहे. तो मन आपण इकडे तिकडे धावण्यापेक्षा आता कुठे धावे म्हणत तुमचे चरण देखली या किंवा देखील तुमचे चरण निवांत राहिले मन कसा या त्याचे ना प्राण आपुला किमान. कशाला मी इकडे तिकडे माझं मन? भगवंता तू आणि मी भक्त तू देव करील. 10वी रूपामध्ये गोपिका रमण. देवा मला दुसरं काय नाही, मी भक्त आणि तू देव, दुसरं मला काय नाही. माझं मन लागो तुझ्या चरणाजवळ किंवा तुझ्या स्वरूपाजवळ माझी दृष्टी जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा तेने माझ्या मना बोध केला, माझ्या मनाला बोध केला भगवंत तुम्ही. ती दृष्टी जी आहे ना मला ओळखण्याची तुम्ही हे दिलेली आहे. विश्वरूप पाहण्याची देवा दिव्य दृष्टी म्हणजे काय? भगवंताने जादूची कांडी डोळ्यावरती फेकवली नाही, फक्त जे आत्मज्ञान दिलं ना अर्जुनाला त्याच्या आधारे फक्त वरदास्त ठेवला. अर्जुना पहा माझं स्वरूप, माझं सगुण रूप पहा, विराट रूप तुला पाहायचं, एक रूप पाहायचं, अनेक रूप पहा, अनेक वक्त्र अनेक भाऊ तुला काय करा. माऊली सांगतात का अनंत रूपे अनंत वेशे देखील मी त्याची बाप रखुमा देवर कुळ वानली कैशी. किती वाजता समजलं? टाइम निघत चाललेला आहे. असं का माऊलींबद्दल, संतांबद्दल, बाबांबद्दल किती सांगायचं, काही ते अंतच नाही. तुका म्हणे नो युक्तीची या खोली, इथे खोल आहे परंतु किती खोल आहे याचा अंत नाही, परंतु तरणार एवढं नक्की. खोली परमार्थाची किती आहे याचा अंत सांगून नाही साधू संत नाही, परंतु तरणार, तरले आणि तरणार हा भरोसा साधू संत सांगतात. ठाम सांगितलेलं आहे, ठाम सांगितलेलं आहे, एकदम ठाम. का ज्या प्रकारे आपल्याला बाबांनी बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट, भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट, नाचत प्रेम छंद चालू लागल सपाट, आणि एका जनार्दन पावलो पंढरी पेटे. ज्या पंढरीला आपल्याला जायचं आहे ना, लक्ष लावून राहा गोविंदिगा. बरोबर आहे ना? त्या लक्ष्यापर्यंत आपल्याला जायचंय. ते लक्ष आपल्याला मार्ग आपल्याला काय केलेलं आहे? सुजलाम सुफलाम आपल्यासाठी ते मार्ग चौकाला आपल्यासाठी वाट करत गेलेले आहे. आणि याच वाटेने या तुम्ही सांगितलेले बाबांनी आपल्याला का आम्ही या वाटेने जातो पुढे तुमची सोय पाणी करण्यासाठी. बरोबर आहे ना? तुमची सोय पाणी करण्यासाठी आम्ही पुढे आहे. तुम्ही फक्त काय करा, जे आम्ही साधन सांगितलेले ते साधनाचा काय करा, अवलंब करा, नित्य नेमाने त्याची आराधना करा, नित्य नेमाने त्याची आराधना करा. संतांच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व तुम्ही काय आहे दास्यत्व फक्त स्वीकारा, आणि जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. काय जे जे भेटे
भूत ते मानिजे भगवंत. हा भक्ती योग निश्चित जाण माझा माझी भक्ती किंवा माझी सेवा म्हणजे काय वेगळी नाही का ते सेवा हाची दारवंटा. गुरुची सेवा म्हणजे तेथे हा दारवंटा ही काय वेगळी नाही. प्रत्येक साधकाने प्रत्येक साधकाशी एक रूप राहायला सांगितलेले. इथे काय मतभेद सांगितलेले नाही. प्रत्येकाला एकच साध्य सांगितलेले. बरोबर आहे ना. प्रत्येकाला एकच साध्य एकच ध्येय तिथपर्यंतच आपल्याला पोचायचंय. तर तिथपर्यंत कसा पोचायचं तर ज्या प्रकारे ते सोपं आपल्याला सुलभ आणि सोपं मार्ग वाट आपल्याला करून ठेवले त्या वाटेने फक्त काय आता आपल्याला चालायचंच आहे ना. बघा आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी भरपूर कष्ट सहन केले. आता आपल्याला फक्त काय करायचं नेटकं राहायचं आचरण चांगलं करायचं आणि फक्त खायचंय. हा एवढंच आहे ना आपल्यासाठी काम धंदा. आता काय शेतीवाडी काय लागलेले आहेत का. आई तुमच्या याच्यामध्ये किती शेतीवाडी किती कष्ट केलेले आहेत. आता ते कष्ट आहेत का. फक्त आपल्याला आचरण आणि आपला भाव शुद्ध सांगितलेला आहे. एवढंच करा. एवढं झालं तरी समजा तुम्ही भरपूर तुमच्या ह्या जीवनाची नैया तुम्ही निस्वार्थपणे तुम्ही पार केली असं मी समजेन. अशा प्रकारे सद्गुरू आपल्याला सांगतात. अशा प्रकारे आपल्याला बोध देतात का बुद्ध्या विशुद्ध या युक्त हृदयात्मानं नियमित्ये शब्दादीन विषयांतत्वा राग द्वेष उदर्शचे. शब्दादीन म्हणजे जे पंच विषय आहेत. श्रोत्रम चक्षु स्पर्शनम चे रसनम घ्राणमेवचे. हे जे 5 इंद्रिय आहेत हे इंद्रिय काय सांगितले आपल्याला ताब्यामध्ये ठेवायला सांगितले. ह्या इंद्रियांवरती विजय मिळवल्याच्या नंतर मग तुम्ही ह्या पात्रतेमध्ये ह्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येऊन काय आहे तर तुमच्या बुद्धीचा हे कराल. तुम्ही बुद्धी धुवून टाकाल. विवेक तीर्थतटात ह्या तीर्थतटावरती काय आहे पर्वणी आहे. त्रिवेणी संगम आहे. या त्रिवेणी संगमामध्ये ही बुद्धी तुम्हाला काय आहे धुवून या मलकटा. ज्या बुद्धीवरती आपल्याला कशाचा आहे अज्ञानाचा पडदा आलेला आहे. मलकट म्हणजे काय वेगळं नाही सांगितलं अज्ञान. प्रत्येकामध्ये जे काम क्रोध लोभ मत्सर हे म्हणजे अज्ञानच आहेत ना. हे काय घेत आपले वैरी म्हणजे हेच आहे काम क्रोध लोभ मत्सर. यांनी जे 7 धुतले ते 7 ज्याने 7 धुतले तो साधू झाला ना. मग साधू बोध झाला तो निरुनिया गेला. खाईचा मिळवला अनुभव. एकदा का साधूचा बोध झाला हे जे 6 मलकडे धुतले आपण त्या बुद्धीचा ते मग आपली बुद्धी काय होते तीक्ष्ण होते. तिला तलवारीची धार जिकडे पाहावे तिकडे पाहायचे तिकडे काय होत्या कल्पवृक्षासारखे आपल्याला जे जया पाहिजे ते आहे रे. ज्या प्रकारे आपण तुकामाने आम्ही जे इच्छा करू ते कल्पतरू पुरविची कल्पतरूची झाड किंवा कल्पतरू साक्षात आपल्या पुढे येऊन विराजमान होतो का. फक्त आपल्याला काय करायची इच्छाच करायची आहे. बुद्धीचा ते मग ती बुद्धी तिथे जागृत करायला सांगितले सद्गुरूने आपल्याला. तर मी जे दिलेला बोध त्या बोधाचा तुम्ही काय करा अनुकरण करा. तुम्ही बुद्ध्या विशुद्ध्या युक्त तिला युक्त म्हणजे तिला नित्य याच्याने आहार नित्य घ्या सर्व काय तुम्हाला नित्य नेमाने दिलेले आहे. त्याप्रमाणे माऊली सांगतात हरिपाठामध्ये नित्य नेमे पण आम्ही ते आणि दुर्लभ सांगितलेले आहे. परंतु लक्ष्मी वल्लभ तयाजवळ लक्ष्मीचे आपल्याला काय दिलेले आहे लक्ष्मी येणार आहे. तुम्ही नित्य नेमाने राहा. नित्य नेमच सांगितलेले आहे. हाच नित्य नेम आपल्याला काय करायचं करा. येऊन विवेक तीर्थतटा तटा आणि धुवनी मलकटा बुद्धीचा तेने ही बुद्धी आपल्याला इथे समर्पण करायला सांगितलेले का बघा वेगळं काय हे करायला सांगितलेलं असो. काही पुढे चालत आहे भावनेच्या भरात किंवा बोलण्याच्या ओघामध्ये हे जे काय गादीमध्ये बोलण्यामध्ये शब्द अपशब्द वेडेवाकडे निघालेले असतील तो काय असेल माझ्या बुद्धीचा दोष असेल. परंतु ज्या प्रकारे बाबांनी इथे बसण्याची संधी दिली ह्या गादीवरती खरंच बाबांचं महत्त्व किंवा आपले सद्गुरू जीवनामध्ये येतात तर फक्त आपल्याला तिथे काय ठेवावं लागतं भाव ठेवावा लागतो. एकदा का भाव ठेवला ना तर तिथे इथे काहीच नाही कमी पडू दे. सद्गुरू बघा आपल्याला काही मला तर काहीच नाही. मी 25 वर्षे आमच्या संप्रदायामध्ये किंवा आमच्या मंडळामध्ये एवढं फार कष्ट केले परंतु कधी कोणी संधी दिली नाही. परंतु एकदाच फक्त सालदाराला गेलेलो बाबांनी सहज मला बसवले बस बाबा ज्ञानेश्वरी. परंतु सद्गुरूचा वरद असल्याच्यानंतर काश्याची काही कमतरता नाही पडत. फक्त काय त्या बुद्धीला चालना देतात. सद्गुरू आपल्याला एवढंच काम करतात आणि हे त्यांना आपणाशी जे ठावे ते इतरांशी द्यावे. सद्गुरूने आपल्याला बोध दिला आणि त्या बोधाप्रमाणे फक्त आपण काय करतं आचरण करण्याचा फक्त प्रयत्न करतो. दादांचं प्रेम कधीही महिन्यातून 15 दिवसातून फोन असतो
प्रेमच आपल्याला, बाकी नाते होते तर आपल्याला कधी कोणी हे नाही, परंतु हे जे आपल्या संप्रदायाचं जर नातं होत आहे, माझी या जातीचे मज भेटो कोणी आवडीचा धनी, अशा प्रकारे आपली जात म्हणजे कोणती, काहीशी कळवळल्याची जाती करी लाभावी न प्रती, ते लाभ कोणालाच कशाचा नाही. माऊलींनी सरळ सरळ आपल्या जातीचं आपल्याला हे करून दाखवलेले आहे. काहीशी कळवळल्याची जाती, ते फक्त न हो कोण्याही जीवाचा मत्सर, आपल्याकडून कोणाचंही मन दुखवू नये, दुखेल अशा प्रकारच्या भावनेने बोलायचं नसतं. ते काहीतरी नियम लावून दिलेले असतात. फक्त ते सद्गुरूने आपल्याला ज्या प्रकारे बोल, फक्त आपल्या वाणीवरती थोडंसं नियंत्रण ठेवायला नाही. इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगण्यापेक्षा या परमार्थामध्ये माऊलींच्या याच्यामध्ये ज्या प्रसाद जो दिलेला आहे, माऊलींनी कधीच काही कमी पडून दिले नाही आणि देणारही नाही. कारण सुजलाम सुफलाम हा संसार, याच्या दरवाजामध्ये सोन्याचा पिंपल, तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये सोन्याचं काय कमी पडून देणार आहे. फक्त जीवनाला सोनं म्हणजे काय, जे अलंकार आपल्या बोलण्याचे, वागण्याचे जे आचरण असतात तेच फक्त आपण कटेकोरपणाने पार पाडले तरी आपलं जीवन सक्सेस आहे. असो, महिन्याभराचा हा सप्ताहाचा सोहळा आहे आणि त्या सप्ताहामध्ये माझ्यासारख्या अज्ञानाला इथे बसलेली संधी दिली दादांनी. मी फार फार त्यांचे मनपूर्वक त्यांचे आभार मानतो का भव्य दिव्य अशा मारुतीरायाच्या मंदिरामध्ये येऊन मला 2 शब्द बाबांविषयी, माऊलींविषयी बोलण्याची मला संधी दिली. कारण चालुकी मंजुळ बोलत असे बोलवितं धरी, वेगळं असे बाबांशिवाय इथे काहीच नाही. एकमेव साधन म्हणजे आपल्या जीवनामध्ये, आम्ही तर तेवढंच सांगतो का बाबांशिवाय जीवनच माणसाचं अपूर्ण आहे. म्हणून त्या महात्म्याने काय केलं, तुमच्या जीवनाला आपल्या आकार दिला आणि थोडंसं का होईना परंतु परमार्थाचा लेश माऊली आपल्या डोळ्यासमोर राहू लागली. अशा प्रकारे बोलण्याच्या ओघातून जे काय वेडेवाकडे निघाले असेल तर माझा बुद्धीचा दोष असेल. कारण बुद्धी जर प्रत्येकाची सारखी नसते, म्हणून त्या बुद्धीचा दोष. आणि जे काय चांगलं असेल ते माऊलींचा प्रसाद, सद्गुरू श्रीपाद बाबांचा प्रसाद, सद्गुरू रामदास बाबांचा प्रसाद, नारायण बाबांचा प्रसाद, आपल्या संप्रदायाचा पूर्ण प्रसादच आहे ना. ही आपली जी चालत आलेली आहे परंपरा, गुरु परंपरा, ही सुरुवातीपासून सद्गुरू दत्तात्रेयापासून आलेली आहे. दत्तात्रेय म्हणजे अजूनही चिरंजीव आहे, ते प्रत्येकाकडे गिरट्या घालतच असतात. म्हणजे ते प्रसाद म्हणून हा इथपर्यंत आलेले आहे. आणि बोलण्याच्या बाबतीत काही चुकीवाकी झाली असेल तर उदार अंतकरणाने क्षमा करा. कारण बालक बापाची या ताटे रेगे आणि तो बापातेही जेवू लागे, परी तो संतोषिनी वेगे मुखची ओढी. महाराज कीर्तनकार असं आम्ही प्रवचनकार आहे, परंतु महाराजांसारखे असं बालकासारखे त्यांनी सेवन केलं, म्हणजे ऐकून घेतलं, आम्हाला संधी दिली. फार फार त्यांचे आभार मानतो आणि इथेच जीवायला पूर्ण वेळ श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वाकी देवी येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोने मर्यादाये सतायना, ये कळांची व्यंकटे सांडो, तया सत्कर्मे रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्री दिवाचे, दुनियांचे वीर जाओ, विश्वसुरन सूर्ये पाहो, जोडे वांचिल योते लाहो, प्राणी जात विश्वानिष्ठांची माती आली, अनारत भूमंडळी भेटूया, चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते पियुषाचे, चंद्रमेचे आलाक्षण, मातंगजे आपहीन, ते सर्वाई सदा सज्जन स्वैरे बोलू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे लोकी, बधीनो आदि पुरुषी अखंडित, आणि गणतवती विशेष लोकी, दृष्टादृष्टविदे होवा, ये रमणे
हे